नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 8 वाजलेत रात्रीचे, आपण चाललोय नदीमध्ये झुल्याने मासे पकडायला। तर यावर्षी पहिल्यांदाच चाललोय, पहिल्यांदाच दाखवतो। त्या दिवशी एक शॉर्ट टाकला होता मी, त्या दिवशी आम्ही आलो होतो, पण त्या दिवशी काय मासे एवढे नव्हते आणि पाणी पण सुसाड होतं। आता पाणी बघूया, आधी लेवल बघूया पाण्याची कितपत, कारण भरती आता मला वाटतं चालू झाली असेल कदाचित, त्याच्यामुळे पाणी इकडे जास्त असण्याचा चान्स आहे। बघूया। लॉंग टाइमने मळ्यात उतरलोय पण रस्तो नाही, चिखलातनच जावं लागतं इकडनं पहिल्यांदा। मला वाटतं आपण पावसाळा संपल्यानंतर गेलो होतो इकडे मासे पकडायला, त्याच्यानंतर आता तर आपण फक्त पावसाळ्यात मासेमारी करतोय। तर बघूया आता गंप्या काय म्हणतो, चिखल बिकल हा की नाही? मग येवा चला। चिखल जरी नसलो ना मित्रांनो, तर हा पाणी बघा कसा झालाय, कलर बघा, त्याच्यामुळे का ना वास येता बेकार चिखलाचो, गॅस येता वरती नुसतो पाय देतास की। शिंगा बिंगा नाही तिकडं, तर आता ना तुम्हाला मळा साफ दिसेल, पण नंतर आम्ही जातो ना एंडिंगला मासे पकडायला येतो ना, इकडून जायला जागा नसते अक्षरशः, चिखल ढोपराभर। तुम्हाला बघायचं असेल ना तर व्हिडिओ बघा, लिंक असेल डिस्क्रिप्शन मध्ये। मासे पण मस्त भेटतात तेव्हा। आता बघूया, आता शेतका बितका भेटती, माका वाटतं शेतका बितका भेटती छोटी छोटी ना। एक तर टॉर्च ना चार्जिंग करायला टाइम नाही भेटलाय। बऱ्याच मंडळीचे प्रश्न असतात टॉर्च कुठले वगैरे। ही आयबेलची टॉर्च आहे, ह्याला जवळजवळ 2 वर्ष होऊन गेली बघा। आयबेल पाठी मॉडेल नंबर दाखव। आणि हे आता ही टॉर्च आता भेटत पण नाही, मुळात बंद केली मला वाटतं कंपनीने। आणि हे पॅनल असतं माझ्याकडे सिम्पेक्सचं, त्याचा डिस्प्ले गेला आहे, त्याच्यामुळे काय कळत नाही ब्राईटनेस वगैरे। तिथं झाड नाही पण मध्ये डबूक का तिथं भावेश, पाण्याची पातळी बघा ती फक्त, नाही तर बुडोक होत तिथं, पाणी मारणाचाच उचा बुडोक होता काय कळत नाही आज। गार पाणी तर त्याच्यापेक्षा जास्त आहे, ऊचपेक्षा गार पाणी आहे म्हणून मला कपडा घातले। इकडे रेव्यावर बघतोय काय दिसतं, काय आंबवशी असते, आंबवशी पकडून धूर येणारा माका वाटतं। थांबा तर येतो, तर येऊ दे आधी, थांब तर येऊ दे आधी। पाणी कमी होईत म्हणून पुढे चलतो, पण जास्तच होत आहे। कशा येतं तिकडनं कमी वाटत ना, या भरती चालू झाली, नदी वाटायला जास्त धुपली गेली धुपली नाही, भरती चालू झाली या। मासो तर काय दिसत नाही, बुडवून बरोबर काय कळत नाही, जास्त धुपली रे हा वरणाचे वा तुम्ही, नदी जास्त धुपली नाही भावेश, पुढे बुडोक होता काही कळत नाही यंदा रे, वो जास्त धुपलो अरे, पुढे बुडोक होत की भावेश, कमी झाला हा, थोडा कमी झाला हाय। त्या कडेन जातं तिकडे उचा पाणी भावेश। ही मंडळी आमची आली हा, किती उच होता पाणी एवढा आला, एवढा एक खर्ची भेटली आल्या आल्या। होय पळतात, पहिली शिक्का नाही नवीन वाली उली, सीजन नाही ना अजून, असो मासो पकडू तो धर गंप्या, चल शबास। इलो की गेलो गंप्या, घालवू नको नवीन नवीन मावरात मासो इथं दाखवलं तुका, घालव कोणा इथं ऊच पाण्यात शेतकू आहे ताब ताब, आणि हे का आता बुडोचाचा द्यायता बघ, घालवू नको साधारण, हा ऊच पाणी आहे त्याच्यात। आणि पहिलोच मासो पकडूक बुडालो पाला बघितलं काय म्हणतस, माका काही दिसत एवढ्या लांब पळाला नाही दिसला नाही। घालवलं धर काय ता, चल खवळो तर खवळो, धरलंस गुड। पिशवी नाही ते टाकूया हातात धरून, गुंडाळून दुसऱ्या कसा टाकणार, खिशात टाकून ठेव, किसो माझं दाखव चांगली साईज, तो चांगली साईज खवळो भेटलो एक। थांबा मित्रांनो, पॅनल बंद केला आता, कारण हँडल होत नाही माझ्याकडनं, 3 डिवाइस माझ्याकडे, टॉर्च पण दिला ना भावेशान। माका वाटतं आपण आता पलीकडे जाऊया, इथं इकडनं धूर येत पेवून थोड्या वेळा। आपण झुल्यानं मासं पकडू आलेलो की पाणबुडी आपल्याकडं, हा हा खर्ची खया, हा खर्चीवर पडत नाही, बाजूकच पडतात। माकावर वाटतं तू खर्चीवर नाही टाकणार, बघ तरी पण जमला तर बघ। टाकला ना काय कळत नाही हा, पण टाकला नसा वाटला माका, मी तुका काय म्हटलं, वेगळीकडे नेऊन टाकलं काय माशावर पडत। आजची मस्करी मासेमारी आहे, कारण आज मासे जास्त भेटणार नाही, पाणी बरोबर नाही ना। अजून 4 दिवसांना मी आलो ना की भारीच मासे पकडू। हो गंप्या बिचारो मेलो बॅग घेऊन वरती, ती भिजली बॅग, ती त्याका माहीतच नाही वाटता। मोबाईल काय तुझो पिशवीत ठेवलं काय,
टॉर्चवरतीच दाखवतो. आता पॅनल ठेवला आहे बॅगमध्ये, कारण बघितलं दोन तीन गोष्टींना हँडल नाही होत. काय भेटला? शबास खर्ची पकड. साधारण तरी काहीतरी पकडा. हो ना, ट्रेलर आहे आजचा. फक्त बघू का लिहिलं नदीत मासो हाय काय, पाणी निवळ हा काय. पाणी निवळा काय. 4 दिवसांनी ट्रेलर, 4 दिवसांना आलो की पिक्चर भेटत. शेतूक धावता अख्ख्या नदी ना. हा पुढना ये हां अबो थांबला ते का कळाला तू पुढना येईल. चांगली साईज भावी. हां आला त्या कडे आला बघ. हां शेतू का रे दाखव. हे नाक्या नदी सर निला नसता. ही बघा साईज, चकचकी साईज ही बघा कशी. रोशन अरे एका शेतकाक जवळजवळ माका वाटता 50 मीटर धावलेलो. नंबर इलो असतो एवढ्यात आमचो. पाण्यात चलवचो फास्ट, माहिती आहे काय. भेटली खर्ची होती. रोशन चल. मध्ये मध्ये ना खर्चे दिसतात. ही काय खर्ची मासा आहे मध्ये मध्ये पकडला. रोशन जवळ ना चला जरा आमच्या. काय बघ. आणलं की गेला गेला नाही भेटला. दाखव. साधारण हा माका जरा मोठाच वाटलेला, तेवढा पण चांगली साईज आहे. रोशन भाऊ शितूक भेटला. पाणी इकडे ना ही बघा वाम आहे बघा फोकस वरती. ही बघा पळायला बघते. वाम कशी पकडणार? गंप्याने आता काहीतरी पकडलं तर गुंडाळलं तर गंप्याने. वाम काढवी आहे. टाक नाही. गुंडाळ झापकन गुंडाळ रापू नको. हो पेवत झालो खया. हा हाय 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 टॉन दिसला माका. पकडला तात म्हणून म्हटलं ते का काय सांगितलं? रापू नको, गुंडाळून काढ. तशीच टाक पागराने सोडव. नाही तर तू रापून नाही काढवी राहत, गुंडाळायचा डायरेक्ट काढवी. आता हळूहळू काढायचं ती उठवल पडली. दाखव बघूया. पडली आवाज करताना नंतर दाखवू. चला लास्टला दाखवू वाम. नको ही बघा वाम कसा माहिती. मासो असताना त्याच्या गोल जाळा टाकायचा होता आणि नंतर रापायचा हाताने. मग काय हा शबाज बारके नाही ना पकडीत आहात. हा तू रोशन चपाते खाऊ सकाळी, बारके पण दाखवी तुका. तर मित्रांनो फिशिंग थांबवली आहे. जास्त मासे नव्हते नदीत, जस्ट बघायला आलेलो फक्त मासे किती भेटतात. तरी साधारण पकडलं नाही वाटतं. दाखवते तुमका किती भेटले मासे दाखवतो. काय काय पकडलं नाही आम्ही. भाविशांनी मी जास्त नाही पकडलेलो. ह्यांनी काय पकडलं नाही माहित नाही. गंप्यांनी रोशनात खर्चेच पकडलात. अरे मस्त भेटले तरी. हे का एवढे मासे सापडले तर खर्चेच जास्त. आणि एक वाम दाखव बघूया. मगाशी पकडलेली ती अशी कर तिकाना मगाशी दाखवूक भेटला नाही. चांगली साईज आहे बघा. आता पण होती ना एवढीच होती. मस्त साईज आहे. एक खवळो हा शेतका बघा. ही बघा मस्त साईज आहे. शेतका पण मस्त आहे ती बघा. बाकी खर्चेच मळी बिळी नाही. मळी एकच होतो काहीतरी पकडलेलो. हो धोंडो आहे. हो धोंडो आहे तो आम्ही सकट धोंडो टाकलेलो तो. तर बघितलात साधारण भेटले. कालवनापुरते मासे भेटले, पण स्टार्टिंग होती, सुरुवात होती. तर अजून थोड्या दिवसांनी नंतर आलात ना की मस्त मासे सापडतात. हे फक्त आपण ना पावसाळ्यात मासे पकडतो असे. त्याच्यानंतर साधारण पावसाळा संपला की 1 महिनाभर कधीतरी पकडायला गेलो तर, नाही तर नंतर मग जात नाही. नंतर समुद्राकडे वगैरे जातो झुल्याने मासे पकडायला. तरी पण चला आत्ता हा व्हिडिओ इथेच थांबूया. नंतर बघू दुसरी फिशिंग जमते काय. तर मित्रांनो काल आपण नदीत मासे पकडले आणि आता वाजले संध्याकाळचे 3:30. आपण आलो आहे खाडीवरती गरवायला. तर साधारण कास्टिंग पण करून बघणार आहोत बऱ्याच दिवसानंतर खाडीमध्ये काय लागतं काय. आणि दुसरी गोष्ट पिठाने गुंजी पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघूया. तर ही मंडळी पण आहे. कांदा टाकले आत्ताच जस्ट पीठ टाकून. बघूया आधी काय लागतं काय. या काहीतरी लागला. शेतको वाटता नाही काय आता लांबडा. चर आहे टारपून म्हणजे फिडिंग करतात अगोदर. पिठाची फिडिंग करतात आणि त्याच्यानंतर मग जस्ट फक्त ही बघा कांदा टाकली फक्त आणि परत तिकडून घेऊन आले. साधारण असं हे केलं नाही. बघूया आता काय काय भेटतं ते. या कांड्याला काळबोंडी लागले तर चांगले साईजचे. तर इकडे बघताय काळच आहेत सगळ्या काळबोंड्या आहेत. हे बघा
बरेच आहेत तसे तसे भेटले बरेच बघा आतमध्ये पण आहेत. टारपून काय टारपून होता ना ह्याच्यामध्ये पण आहेत ते बघा का मोठेच आहेत. हा बघा टारपून आहे चरई. चेस्ट माउंट आणायला विसरलोय. चला मित्रांनो 2-3 कास्ट मारले. थोड्या वेळानं बघू. आधी चला आपलो कार्यक्रम बघूया. पिटान गुंजी पकडूचा कार्यक्रम बघूया. हे स्ट्राईक बीक नंतर बघूया थोड्या वेळानं. आपलं बाटलीचं सेटअप आहे. पीठ टाकूया बघूया आधी मासे आहेत काय. तर मासे आसपास असले ना बाटलीच्या तर येतात, म्हणजे घुसतात बाटलीत पटापट. आता सांगू नाही शकत, जर असले तर येतील, कधी कधी वेळ लागतात. बाटली टाकली आहे मासो नाही बाटलीजवळ. पाणी नाही क्लिअर झालं आता. पाणी पण एकदम क्लिअर झाला खाडीचा. हा बघा कास्टिंग मारत होतो तिकडे 2-4 अजून मारायचे बाकी आहेत. थोड्या वेळ मारूया. रोशन तिकडे गडवतोय. इकडे बघता एकाच बाटलीत 2 गुंजे आली, एक छोटा एक मोठा. तर आज कसं माहिती आहे चेस्ट माउंट विसरलोय तर 2 आली. ठेवतो लगेच काढून. दोन सेम मगासारखे 2. होय सेम मगासारखे 2. एक छोटा एक मोठा. एक मोठी साईज. ही मोठी साईज आहे. ही छोटी साईज. असे 2-2 आले भरपूर झाले. 4 भेटले. हा बघा या कसला आला. त्याच्या अगोदर पण असले 2 काढलो. हा बघा हा एक बाहेर आहे आणि एक पिशवीत टाकलं. हे का गे रोशन हे बघ. बस किती भेटले 7 भेटलेत. हा बघा अजून एक काढला. आम्ही शूटच नाही करीत आहे, मासे काढतोय फक्त. मोठी साईज आहे. तर पिट्टाक घेतात तिकडे फेकून द्या आधी. अर्धो चमचा टाक, जास्त नको. आता मासा इलं होतं. घेऊन ये. मोठा आहे, बिग साईज आहे. 2 हो जागा पुरली ना. 2 मस्त. हा बघ कसला. हा एक मोठा आहे. पाणी सपू नको. चला मित्रांनो फिशिंग थांबवली आहे. बरीच कास्टिंग केली. सगळे लूर वापरून बघितले हार्ड लूरपासून, पण स्ट्राईक नाही. पण पिठाचा गेम सक्सेस आहे. हा साधारण मला वाटतं 12-14 गुंजी पकडलो. म्हणजे मी पकडत होतो ना, त्याच्यानंतर रोशनने परत 2 काढली. 2 की 3? 2 काढली. म्हणजे मला वाटतं 14 झालीस ती. काय 14? बघूया ती मोजून किती झाली ती दाखवतो तुम्हाला. हे बघा मस्तच भेटल्या. परवापेक्षा चांगली भेटली. साईज पण बघा मस्त साईज भेटते. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 14 बरोबर. 14 मासे भेटले मस्तपैकी. हे डबल आले ना 2-3 ते लहान आहेत थोडे. बाकी यांची साईज सगळ्यांची ऑलमोस्ट सेम आहे. कालवानाची सोय झालेली आहे. पण विषय काय झाला माहिती आहे, चेस्ट माउंट विसरलो ना तर शूट जास्त काही घेतलं नाही. तर परत एकदा ट्राय करू. परत एकदम चांगला व्हिडिओ बनवू. परत गुंजी पकडायला येऊ. पीठ घेऊन जरा जास्त पीठ घेऊन येऊ. काय विषय झाला माहिती आहे, गुंजी लागायला लागली होती आणि पीठ संपलं त्याच्यानंतर. आणि पीठ जास्त पण आणलं नव्हतं, फुकट जातं म्हणून. तर नेक्स्ट टाईमला जरा जास्तच पीठ घेऊन येऊ. पण जास्तच मासे पण हवे तेव्हा. तर चला आता पटापट मारूया कल्टी. हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.